काय सांगितलं होतं सांगा. हं? सांगा पटकन. काय सांगितलं होतं ते? ह्युमन बिहेवियर हे इंटरॅक्शन पण करतो लोकांबरोबर आणि इन्व्हायरमेंट. खूपच बोर्ड हँग झालंय. म्हणजे ह्युमन बिहेवियर हे ऍक्शन आहे आणि कंडक्ट पण आहे. कुणाचं? तर व्यक्तीचं. इथं आपण बिहेवियर हे व्यक्तीचं, आपण प्राण्यांचं कन्सिडर करत नाहीये की कशा प्रकारे माणूस हा इंटरॅक्ट करतो लोकांबरोबर आणि त्याच्या भोवतालचं जे काही वातावरण आहे त्या वातावरणाला त्याचं बिहेवियर हे पूरक आहे की नाही हे इथं आपण बघतो. आता व्यक्तीचा बिहेवियर ह्याच्यामध्ये काही सर्टन टाइप्स ऑफ वैशिष्ट्य ह्याच्यामध्ये आहे. काही जन्मतः आलेली आहे वैशिष्ट्य आणि काही आपण वाढत जे काही आपलं सामाजिकरण होतं त्या सामाजिकरणातनं आपण ते अडॉप्ट करत असतो. दोन टाईपचं बिहेवियर आपल्या पर्सनॅलिटीमध्ये दिसतं. एक तर आपल्याला इनबॉर्न मिळालेलं म्हणजे जन्मतः मिळालं आणि दुसरं आपण आपल्या सानिध्यातनं गेन केलेलं आहे जेव्हा आपण वाढतो तेव्हा. दुसरे जे फॅक्टर आहे ते सुद्धा व्यक्तीच्या बिहेवियरला अफेक्ट करतात, परिणाम करतात. फॉर एक्झाम्पल प्रत्येक ह्युमन बिईंग हा ला म्हणजे सर्कमस्टन्सेस परिस्थिती जी म्हणतो ती प्रत्येक माणसाची वेगळी असते. कारण काय तर प्रत्येकाचं फॅमिली बॅकग्राऊंड वेगळा असतो, प्रत्येकाचं कास्ट बॅकग्राऊंड वेगळं असतं, प्रत्येकाचं रिलिजन वेगळं असतं, फॅमिली तुमचं कसं काय झालेलं आहे ते वेगळं असतं. बरोबर आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण असतात, काही ह्युमन बिहेवियर त्याच्यामध्ये येतात. आता स्टुडंटचं मी एक एक्झाम्पल दिलं होतं, जो एक्झाम लिहितोय आणि तो कम्प्युटर यूज करतोय कशासाठी तर जे काही सम्स त्याला सॉल्व करायचे आहेत ते सॉल्व करण्यासाठी तो कम्प्युटरची मदत घेतो आणि तो जो स्टुडंट आहे तो ऍडमिट करतो त्याची जी काही चूक झाली आहे ती. काही ज्या ऍक्टिव्हिटीज आहे या मेजर्ड केल्या जातात टाइमनुसार. स्टुडंट जो आहे हा एक राईट एक्झाम लिहिण्यासाठी वेळ घेतो असतो, टाइम घेतो असतो, टेक्स्ट टू राईट हिज एक्झाम. आणि काही जो लोक आहेत ते मेजर करू शकत नाही परंतु ते डिस्क्राईब करू शकतात जे काही ऍडमिटिंग एखाद्याची मिस्टेक आहे ते तिथे ऍब्झॉर्व केली जाऊ शकते. हे एक्झाम्पल मी दिलं. आता हे जे बिहेवियर आहे हे विच कॅन बी मेजर्ड, जे आपण त्याचं मोजमाप करू शकतो. आता हे क्वांटिटेटिव्ह आहे. मेजर्ड केव्हा करतो, मोजमाप करू कधी करतो जेव्हा त्याचा संख्यात्मक परिणाम असतो तेव्हा. व्हाईल वन विच कॅन ओनली बी डिस्क्राईब इज क्वालिटेटिव्ह, म्हणजे मेजर्ड जेव्हा करतो ते आकडेवारी असते की आपण मोजू शकतो. पण जे डिस्क्रिप्शन करतो, जे एक्सप्लेनेशन देतो ते आपण डिस्क्राईब करू शकत तो. म्हणजे डिस्क्राईब करणं, एक्सप्लेन करणं ह्याला आपण गुणात्मक म्हणतो. ठीक आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे त्याला आपण क्वालिटेटिव्ह असे म्हणतो. वेदर क्वांटिटेटिव्ह और क्वालिटेटिव्ह दोन्ही पैकी काहीही असू शकतं, हो की नाही. पण क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह हे ह्युमन बिहेवियर्स आहे हे असं म्हणजे ह्युमन बिहेवियर जे आहे हे ऑब्जेक्टिव्हली ऑब्झर्व केल्या जाऊ शकतो. बरोबर. आता क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह हे जे शब्द आहे मोस्टली आपण रिसर्चमध्ये वापरतो, हो की नाही. पण हे माणसाचे ह्युमन बिहेवियर देखील आपण वापरू शकतो. दॅट्स इट. अशा प्रकारे आपण ह्युमन बिहेवियर एक्सपिरियन्स केला जाऊ शकतो थ्रू आउट द एंटायर लाईफ टाईम. म्हणजे आपलं जे वर्तन आहे आपण लाईफ टाईम आपण अनुभवत असतो. याची वैशिष्ट्य देखील आपण शिकलो होतो. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे आपण अभ्यास केला. ठीक आहे. आता मेजर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे की हे वन स्टेट इंटू अनादर स्टेटमध्ये बॉडीली किंवा मेंटली आपलं ह्युमन बिहेवियर बदलू शकतं. हे नेहमीच गोल ओरिएंटेड असतं परंतु आवश्यक असं नाही आहे की ते वन टू वन रिलेशनशिपमध्येच असेल. म्हणजे माझ्याशी एखाद्या व्यक्तीचं जे नातं आहे त्या नात्यामधलं जे बिहेवियर आहे दोघांचं ते तिथपर्यंत सीमित राहील असं नाही. किंवा माझ्याशी एखादा व्यक्ती चांगला वागतोय तो असं अजिबात नाही की तो दुसऱ्या व्यक्तीशीही चांगलाच वागेल, असं अजिबात इथं इंटरप्रेट करता येत नाही. आता ही रिॲक्शन आहे एक्सटर्नल जी ऑब्झर्व करतात स्टिम्युलसला. स्टिम्युलस म्हणजे संप्रेरक, ठीक आहे, किंवा इंटरनल कन्व्हर्ट स्टिम्युलस सुद्धा याच्यामध्ये असतं. आता याच्यामध्ये 3 इंटर रिलेटेड कंपोनंट्स मी तुम्हाला सांगितले होते. कुठले कुठले तर कॉग्नेटिव्ह,
सायकोमोटर आणि सोशिओ इफेक्टिव्ह कंपोनंट. हे 3 कंपोनंट मी तुम्हाला सांगितली होती, जे काही इंटर रिलेटेड, एकमेकांशी संबंधित असणारे घटक कुठले? कॉग्नेटिव्ह, दुसरं सायकोमोटर लिहून, आणि तिसरं सोशिओ अफेक्टिव्ह कंपोनंट. आता हे इंटिग्रेशन आहे सेव्हरल फिजिओलॉजिकल आणि मेंटल प्रोसेसेस ह्याच्यामध्ये. इंडिव्हिज्युअलाइज्ड आहे कारण की प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा इंटरप्रेट करतो ऑब्जेक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्सला, त्या सिच्युएशनला, जशी परिस्थिती आहे त्या सिच्युएशनला. आता हे नायदर नेसेसरी, हे काही आवश्यक पण नाही आहे आणि रॅशनल पण नाही आहे, नॉर मोस्ट अप्रोप्रिएट. की रॅशनल नाही आहे, आवश्यक नाही आहे आणि खूप अप्रोप्रिएट देखील आहे असं सुद्धा नाही, कारण ह्या ज्या रिॲक्शन आहे अंडर गिव्हन सर्कमस्टन्सेसमध्ये मेन्शन केल्या जातात किंवा डिसिजन ऑब्झर्व केल्या जातात. हे झाले व्यक्तीच्या वर्तनाचे वैशिष्ट्य. ठीक आहे. नाव डिटर्मिनंट्स ऑफ ह्युमन बिहेवियर हे शिकलो होतो आपण. डिटर्मिनंट ऑफ ह्युमन बिहेवियर आपण शिकलो होतो का? त्याच्यात काय काय होतं? काय काय होतं? जेनेटिक्स होतं. कसं काय जेनेटिक्स होतं? काय होतं जेनेटिक्स मध्ये? काय सांगितलं होतं? जेनेटिक्स म्हणजे काय, मला एवढं सांग. अनुवंशिक. अजून अजून काय? जेनेटिक्स म्हणजे काय? जेनेटिकली आपण म्हणतो किंवा अनुवंशिकपणे हा शब्द आपण नेहमी वापरतो, म्हणजे काय? सांगा पटकन. सोपं आहे. सोशल नॉर्म्स, ॲटिट्यूड, वृत्ती, हे सगळं आपण शिकलोय की नाही? हे काय आहे? इथून आपण परत सुरुवात करूया. जेनेटिक्स हे काय आहे? डिटर्मिनंट आहे ह्युमन बिहेवियर. जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिक, डिटर्मिनंट म्हणजे निर्धारक. आता ह्युमन बिहेवियर हा इम्पॅक्ट करू शकतो जेनेटिकली, आणि अनुवंशिकता ही मानवी वर्तनावर प्रभाव टाकते. अनुवंशिकता ही मानवी वर्तनावर प्रभाव टाकते. इम्पॅक्टेड बाय जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकतेनुसार आपल्या वर्तनावर ह्याचा परिणाम होऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती जो आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचे जे ट्रेड्स आहेत त्याला आपण गुणधर्म म्हणतो, ते वेगवेगळे असतात. त्याची बुद्धी वेगळी असते, त्याची वृत्ती असते, लाजाळू असू शकतो, अनेक प्रकारचे गुण ट्रेड्स त्यांच्यामध्ये असतात. आता हा जो इम्पॅक्ट आहे ट्रेड्सचा ह्युमन बिहेवियरचा, हे इंडिकेशन आहे. इंडिकेशन म्हणजे अंदाज आपण म्हणतो की जे बिहेवियरला अफेक्ट करतं जेनेटिक्सच्या द्वारे. आता हा जो बिहेवियर हा वेगवेगळा आहे. स्पेसिस टू फेसेस म्हणजे काय? तर प्रजाती. स्पेसिस म्हणजे काय? तर प्रजाती. वर्तन जे आहे हे प्रजाती ते प्रजाती वेगवेगळं असतं. फॉर इन्स्टन्स जर बघायचं झालं तर बिहेवियर जे आहे ह्युमनचं हे वेगळं आहे. कशापासून? फ्रॉम दॅट ऑफ चिंपांझी. जसं चिंपांझी वागतात त्या चिंपांझीपेक्षा माणसाची वागणूक जी आहे ही वेगळी आहे. चिंपांझी जसा वागतो तसा माणूस वागतो का? नाही. माणूस जसा वागतो तसा चिंपांझी वागतो का? नाही. काही प्रमाणात असू शकतं, पण बऱ्याच प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये भिन्नता दिसून येते. आता जे बिहेवियर्स आहे रिप्रोड्यूस केले जातात कॉन्सिक्युटिव्ह जनरेशन मध्ये. प्रत्येक जनरेशन जी आहे, प्रत्येक पिढी जी आहे लोकांची, ही सिमिलर बिहेवियर्स ऑकर म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये समान वर्तन आढळतं. म्हणजे जी काही वर्तणूक सलग पिढीमध्ये पुनरुत्पादित केली जाते त्या पुनरुत्पादनानुसार प्रत्येक लोकांच्या पिढीमध्ये समान वर्तन आढळतं असं म्हटलेलं आहे. आता चेंजिंग बायोलॉजिकल स्ट्रक्चर जे आहे ह्याचा जो परिणाम आहे बिहेवियर चेंजेस मधला, फॉर इन्स्टन्स ब्रेन इंजुरी माइट कॉज वन्स टू शिफ्ट फ्रॉम जनरली पोलाइट टू ओव्हरली. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आता एखादा व्यक्ती खूप
शांत होता आणि तो खूप आता चिडचिडा झालाय. त्याचं एक कारण पण इथं मेन्शन केलंय की कदाचित त्याला ब्रेन इंजुरी झालेली असेल. ब्रेन इंजुरी होण्याच्या आधी तो व्यक्ती खूप शांत नम्रपणे वागत असेल, सगळ्यांशी बोलत असेल, पण आफ्टर इंजुरी त्याच्या वागण्यात बोलण्यामध्ये फरक पडलाय. म्हणजे जे काही पोलाइटनेस होतं ते आता ॲरोगन्सी मध्ये आलेला आहे किंवा ओव्हरली अग्रेसिव्ह तो झालेला आहे असं होऊ शकतं. कारण कारण काय आहे तर ब्रेन इंजुरी. ठीक आहे. एखाद्या दुखापतीमध्ये होऊ शकतो, आपलं बिहेवियर बदलू शकतं. आता डायरेक्ट मॅनिप्युलेशन जे आहे स्पेसिफिक जीन्सचं, याचा परिणाम काय आहे, याचा रिझल्ट काय आहे, तर हा बिहेवियर चेंजेस जे आपलं जे वर्तन आहे त्या वर्तनामध्ये जो बदल दिसून येतो त्याचाच रिझल्ट हे स्पेसिफिक जीन्स आहे जे मॅनिप्युलेशन करतं प्रत्यक्षपणे स्पेसिफिक जीन्स. आता मॉरल्स जे आहे इतर फॅक्टर्स हे कोर फेट्स आहे जे अफेक्ट करतं की कशा पद्धतीनं व्यक्ती वागतो त्याला. भावना ज्या आहे ह्या संलग्नित आहे, कनेक्टेड आहे मॉरल्सशी. ज्याच्यामध्ये काय काय आहे, शेम आहे, लाज वाटणे, अभिमान वाटणे, डिस्कम्फर्ट होणे, आणि हे जे आहे हे व्यक्तीची जी कृती आहे त्या व्यक्तीची कृती ह्या सगळ्याच्या माध्यमातून बदलू शकते. आता कल्चर ज्याला संस्कृती आपण म्हणतो हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्ट करतं ह्युमन बिहेवियरला, की ज्या संस्कृतीतनं आपण आलो त्यानुसार आपलं बिहेवियर जे आपण गेन केलेलं आहे तेच आपलं असू शकतं. आता बिलीफ्स जे आहे सर्टन टाइप्स ऑफ कल्चर, म्हणजे काही पर्टिक्युलर कल्चर संस्कृती आहे त्यावरचा जो विश्वास आहे हा शिकवला जातो मुलांना. म्हणजे कशा पद्धतीनं आपली संस्कृती आहे, कसं आपण वागलं पाहिजे हे कोण शिकवतं मुलांना, तर कुटुंब शिकवतं. ठीक आहे. यंग एज मध्ये जे ग्रेटली अफेक्ट करतात जसं ते वाढतात, ते शिकवल्या कुणाला जातात, जी वयात येणारी मुले किंवा लहानापासून मोठी होतात त्या वयात ते शिकवल्या जातं. आता हे जे बिलीफ आहे हे कन्सिडर केले जातात थ्रू आउट डेली लाईफ. म्हणजे आपलं जे नित्य नियमाचं रोजचं आयुष्य त्या रोजच्या आयुष्यामध्ये हे कन्सिडर केल्या जातात, जे लीड करतं लोकांना फ्रॉम डिफरंट कल्चर्स ऍक्टिंग डिफरंट. म्हणजे काय म्हटलं आपण, विविध संस्कृतीचे जे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं वागतात हे नॉर्मल आहे, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सो हे झालं जेनेटिक्स. नाव कम टू ॲटिट्यूड. प्लीज नोट डाऊन ॲटिट्यूड. ATTITUD. सांगा बरं वृत्तीमध्ये काय एक्सपिरियन्स केला जाऊ शकतो. वृत्ती. PRUTTI. वृत्ती. ॲटिट्यूड वृत्ती. आता एखाद्या व्यक्ती त्याच्याकडे वेगळं जर त्याचा ॲटिट्यूड असेल टुवर्ड्स डिफरंट थिंग, वेगवेगळ्या गोष्टी होतं, वेगवेगळ्या गोष्टींच्या प्रती आपला जी वृत्ती आहे ती वेगवेगळी असते, म्हणजे सेमच असेल असं अजिबात नाही. मेन फॅक्टर जो आहे जो डिटरमाइन करतो ॲटिट्यूडला इज लाईक अँड डिसलाईक. आवड आणि ना आवडवर हा डिटरमाइन करतो, तो आहे ॲटिट्यूड. आता जास्तीत जास्त एक लाईक समथिंग टू समवन म्हणजे काय तर प्रत्येकाचा वेगळेपणा इथे आहे. प्रत्येकाच्या वेगळेपणानुसार गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा असतो. बरोबर. राईट. आता आवडी नापसंत ही जी ॲटिट्यूड आहे, ही जी वृत्ती आहे किंवा हा जो दृष्टिकोन आहे हा मुख्य घटक काय आहे हे ते ठरवतो. कोण, तर हा दृष्टिकोन. आता एखादा व्यक्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीला एखादी व्यक्ती खूप जास्त आवडते, तितकंच ती उघडपणे त्याच्याशी कम्युनिकेशन करते, ऑफर करत आहे, स्वीकारण्यास तयार. जिथे आपलं पटतं, जिथे आपले गुण जुळतात तिथे आपण खूप ओपनली बोलतो, मांडतो, एक शेअर करतो. ही आपली वृत्ती. आता जेनेटिक्स पण झालं, ॲटिट्यूड पण झालं. नाव सोशल नॉर्म. प्लीज नोट डाऊन सोशल नॉर्म. SOCIAL NORMS. सोशल नॉर्म. दिलं. म्हणजे काय सांगा बरं.
सोशल नॉर्म्स म्हणजे काय? सांगा. ते आपण किती वेळा वापरलं. नियम जे लावून दिलेले आहेत ते. आता एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर हे डिपेंड करतं त्याच्या गटावर. ठीक आहे, जे पार्ट आहे त्याच्या आयुष्याचा, त्याच्या सोसायटीचं वैशिष्ट्य आहे ते अलाऊ करतं त्याला, त्या नॉर्म्सला, जेणेकरून तो सोसायटीवर त्या प्रमाणामध्ये चांगला प्रभाव पाडू शकतो. ठीक आहे. विदाउट सोशल नॉर्म्स, जर सोशल नॉर्म्सच नसतील तर ह्युमन सोसायटी अजिबात व्यवस्थितपणे किंवा पाहिजे तसं फंक्शनिंग करू शकत नाही. ह्युमन वुड हॅव टू बी मोर ॲक्सेप्ट बिहेवियर. ते अमूर्त असणं आवश्यक आहे वर्तनामध्ये. म्हणून काय आहे, एखाद्या व्यक्तीचं वर्तन गटाचा भाग आहे, त्या गटात तो बिलॉंग करतो त्याच्यावर अवलंबून असतं. आता समाजाचं वैशिष्ट्य हे समाजाच्या नियमांना धरून, म्हणून हे नियम जे आहे हे समाजावर खूप मोठा प्रभाव पाडतात. सामाजिक निकष आहे, सामाजिक मानवी समाज आहे जो कार्य करू शकतो, कारण मानवाला त्यांच्या वर्तनात अधिक अमूर्त असणं आवश्यक आहे असं इथं म्हटलेलं आहे. आता जशा पद्धतीनं प्रिटेस्टेड हे देर वुड नॉट बी अ प्रिटेस्टेड नॉर्मल स्टँडर्डाइज लाईफस्टाईल. आता प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे, ती काही स्टँडर्डाइज करण्यात आलेली नाही आहे इंडिव्हिज्युअलनुसार. would have to make many more choices for themselves depending on their nature. ते पर्स्पेक्टिव्हनुसार, नेचरनुसार डिपेंड आहे की त्यांनी त्याची लाईफस्टाईल, त्या व्यक्तीची लाईफस्टाईल त्यांनी कशी ठेवावी. आता मी माझी लाईफस्टाईल किंवा तुम्ही तुमची लाईफस्टाईल हे तुम्ही ठरवलेलं आहे ना. जे कल्चरली आहे, पूर्वी लोक महिला साड्याच नेसायच्या. आता सगळ्याच महिला साड्या नेसतात का? नाही. तर त्या परिधानामध्ये देखील फरक पडलेला आहे. वेस्टर्न कल्चरही आपण अडॉप्ट करताय, म्हणजे पाश्चिमात्य जे तो देश आता आपण म्हणतो किंवा मॉडर्न कल्चर म्हणतो परदेशातलं, तेही सुद्धा आपण अडॉप्ट करायला सुरुवात केली आहे. डिपेंड आहे, म्हणजे हे जे नॉर्म्स आहे हे इम्पॅक्ट करतं डिफरंट सेक्शन्सला सोसायटीच्या, बोथ पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली. म्हणजे हा जो इम्पॅक्ट आहे हा फक्त सकारात्मकच आहे असं अजिबात नाही. हा जो इम्पॅक्ट आहे, हा जो प्रभाव आहे, हा सकारात्मक पण असू शकतो आणि नकारात्मक देखील असू शकतो. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नाव नेक्स्ट, डिटर्मिनंट फोर फेथ अँड कल्चर फॅक्टर. लास्ट डिटर्मिनंट आहे ह्युमन बिहेवियरचं. फोर फेथ अँड कल्चर फॅक्टर. लिहिलं. फोर फेथ अँड कल्चर फॅक्टर, ती दोन ओळीत मी समजावून सांगते तुम्हाला. हे फार ह्याच्यात खूप डीप जाण्याची आवश्यकता नाही. ना. आता कोर फेथ आणि कल्चर जे आहे अतिशय महत्वाचा घटक आहे ह्युमन बिहेवियर मधला, जो की त्यांचा कोर फेथ आहे. ठीक आहे, महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे ह्युमन बिहेवियर मधला कोर फेथ आहे. CORE, कोर फेथ, FAITH. आता हे मॅनिफेस्ट केल्या जाऊ शकतो वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये, पण कुणाच्या वेगवेगळे फॉर्म्स, तर धर्माचे, रिलीजनचे इथं महत्वाचं आहे. फिलॉसॉफीचे आहे, रिलीजन आहे, फिलॉसॉफी आहे, कल्चर आहे आणि पर्सनल बिलीफ सुद्धा आहे, जे ऑफनली अफेक्ट करतात वे ऑफ पर्सन कॅन बिहेव. म्हणजे ऑफनली अफेक्ट काय करतात? रिलीजन, फिलॉसॉफी, कल्चर. कशावर? तर जर पद्धतीचं व्यक्तीचं बिहेवियर आहे त्याच्यावर. दॅट्स इट. So there are four types of determinants of human behavior. First is genetics, second is attitude,
Third is social norms, and fourth is core faith and culture. That's it. So how many types of determinants of human behavior? There are four types. Keep in mind. Now, new topic, types of human behavior. There are two types of human behavior. First is normal behavior and second is abnormal behavior. Please note down. Types of human behavior. Types of human behavior. Please note down. First is normal behavior and second is abnormal. Leela, types of human behavior. First is normal behavior and second is abnormal behavior. सामान्य वर्तन आणि असामान्य वर्तन. तो सामान्य वर्तन जे आहे नॉर्मल बिहेवियर छोटासा पार्ट आहे आपल्याला, पण ॲबनॉर्मल बिहेवियर हे आपल्याला मॉडेल्स आहेत जे आपल्याला सिलेबसमध्ये आहे. सो सगळ्यात आधी आपण सुरू करूया. जे दोन पार्ट्स आहे डिवाइड केलेले बिहेवियरचे. पहिला आहे नॉर्मल बिहेवियर. आता नॉर्मल हा जो शब्द आहे हा लॅटिन शब्द आहे नॉर्मा. ओरिजिनल शब्द काय आहे लॅटिन? नॉर्मा. नॉर्मल वर्ड इज derived from Latin word that is norma, N-O-R-M-A. हा नॉर्माचा शब्द जो आहे स्केल ऑफ कारपेंटर म्हणजे काय? सुतारचा जो स्केल असतो. नॉर्मा म्हणजे सुतारकाम करणाऱ्यांची एक पट्टी असते की म्हणजे मोजमाप करणे, त्याचा रेफरन्स इथे दिलेला आहे. विच द स्केल ऑफ कारपेंटर. सुतारकाम करणारा व्यक्ती कसा मोजमाप करून हे सगळं करतो त्या पद्धतीनं जसं कारपेंटर डिसाईड करतो विथ हिज स्केल वेदर द रिलेशनशिप इज कन्सिस्टंट विथ द स्टँडर्ड ऑर नॉट. म्हणजे जे काही मोजमाप करतो फर्निचर करताना, फॉर एक्झाम्पल की किती जागा आहे, त्या जागेला किती अंतराचं आणि केवढं फर्निचर लागणार आहे, म्हणजे जागा आणि फर्निचर ह्याचा संबंध जसा दर्शवला आहे तसाच इथे म्हणजे कारपेंटर जसं डिसाईड करतो त्याच्या स्केलनुसार वेदर द रिलेशनशिप इज कन्सिस्टंट, ती सातत्य ठेवेल की नाही विथ द स्टँडर्ड ऑर नॉट. ठीक आहे. आता सेम वे जर म्हटलं तर इथं प्रयत्न केला आहे काय बघण्याचा, तर इट इज ओके विथ द स्टँडर्ड ऑर नॉट. म्हणजे जे काही मेजरमेंट मला एवढं कपाट करायचं, माझ्या पट्टीनुसार मी तेवढं कपाट करायचं, म्हणजे मला इथे ठेवायचं ती जागा तेवढी आहे का याचं मोजमाप करणं गरजेचं आहे का? त्यासाठी ही स्केल आता युनिव्हर्सल स्टँडर्ड जे आहे आजपर्यंतचं त्याचं कारण काय आहे तर नॉर्मल बिहेवियर आहे जे की अबनॉर्मल होऊ शकतं इन अदर सोसायटी. आपल्या स्टँडर्डनुसार आपल्या सोसायटीनुसार आपलं जे बिहेवियर आहे हे नॉर्मल आहे, पण कदाचित दुसऱ्या सोसायटीमध्ये ते नॉर्मलच असेल असं काहीही नाही. नॉर्मल बिहेवियर हे वैशिष्ट्य आहे, पण हे वैशिष्ट्य कशाच्या द्वारे तर जी सोशॅबिलिटी आहे, बॅलन्स आहे आणि फुलफिलमेंट आहे गरजांचं त्याच्याद्वारे, आणि याच्यामध्ये गुड हेल्थ सुद्धा मेंटेन केलेलं आहे. म्हणजे काय तर सामान्य वर्तणूक मध्ये सामाजिकता असली पाहिजे, संतुलन असलं पाहिजे, गरजा पूर्ण करता आल्या पाहिजे आणि चांगलं आरोग्य सुद्धा असलं पाहिजे. त्याला आपण नॉर्मल बिहेवियर. हे 4 पॉइंट लिहून घ्या. लिहा. सोशियाबिलिटी, SOCIABILITY. सोशियाबिलिटी.
दुसरं लिहा बॅलन्स, BALANC. तिसरं लिहा फुलफिलमेंट ऑफ नीड, गरजांची पूर्तता. फुलफिलमेंट ऑफ नीड. लिहिलं. आणि लास्ट लिहा गुड हेल्थ, चांगलं आरोग्य. हे झालं नॉर्मल. हे वैशिष्ट्य आहेत नॉर्मल बिहेवियर. आता जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं की नॉर्मल बिहेवियरची वैशिष्ट्य कुठली आहे, हे सगळं दिलेलं असेल आणि ऑल ऑफ दी अबाव असं पण एक ऑप्शन असेल. म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण वर्ष नावं आपण इझिली लक्षात ठेवतो, पण हे जे थेरॉटिकल प्रश्न आहेत हे थोडंसं अवघड जातं आपल्याला लक्षात. तुम्हाला हे नोट डाऊन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हाताखालून लिखाण झालं म्हणजे वारंवार वाचण्यात आलं तर हे तुम्ही कधीही विसरणार नाही. ठीक आहे. हा झाला टाइप्स ऑफ ह्युमन बिहेवियर मधला पहिला टाइप, जो होता नॉर्मल. नाव सेकंड टाइप ॲबनॉर्मल बिहेवियर. लिहा ABNORMAL, ॲबनॉर्मल बिहेवियर. बुलेट पॉइंट्स डायग्रामॅटिक मीनिंग तुम्हाला नंतर लिहून देईल विषय संपला. लिहा ॲबनॉर्मल बिहेवियर. लिहा ॲबनॉर्मल म्हणजे असामान्य वर्ग. सेकंड टाइप. आता नॉर्मल मध्ये फक्त AB हा शब्द आपण ऍड केलेला आहे. जे नॉर्मलच्या आधी AB ॲब हे दोन शब्द, दोन अल्फाबेट आपण ऍड केलेले आहे, A आणि B. आता हे ऍड केल्यानंतर AB ही जी टर्म आहे नॉर्मल, ह्यालाच आपण म्हणतो ॲबनॉर्मल. ठीक आहे. जी रेफर करतं बिहेवियरला जो बियॉन्ड नॉर्मल आहे, म्हणजे नॉर्मल बिहेवियर जो आहे त्या नॉर्मल बिहेवियर पेक्षा वेगळा बिहेवियर म्हणजे ॲबनॉर्मल बिहेवियर. ह्याच्यामध्ये एक नाव लिहून घ्या, पोरला डुरंट, PORLA. पोरला डुरंट, DURAND. पोरला डुरंट. सांगते तसं तसं तुम्ही असं तसं लिहून घ्या, मी सांगते. अकॉर्डिंग टू पोरला डुरंट, there is a situation of psychological process. There is a situation of psychological process within the normal behavior, within the normal behavior of a person, which is composed of expenditure and loss, which is composed of expenditure and loss in the world. Full stop. It is a comma, it is a comma response that is shown in
It is a response that is shown in representative or cultural form. Representative or cultural form. Okay? लिहिलं? पुढे लिहा. Abnormal behavior is characterized by abnormal behavior is characterized by mental disease. As comma juvenile delinquency. Juvenile delinquency. 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 Comma. Unsocial or antisocial activity. Full stop. Unsocial and unsocial or antisocial activity. Full stop. बघा काय शब्द सुचलाय का बघून. अकॉर्डिंग टू बोर्ला डुरंट देअर इज अ सिच्युएशन ऑफ सायकोलॉजिकल प्रोसेस. म्हणजे ही कशाची परिस्थिती आहे. सायकोलॉजिकल प्रोसेसची. आता ही जी सिच्युएशन आहे ही सायकोलॉजिकल प्रोसेसची कशामध्ये आहे. विदिन द नॉर्मल बिहेवियर ऑफ अ पर्सन. म्हणजे माणसाचं जे सामान्य वर्तन आहे त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल प्रोसेसची सिच्युएशन आहे ही, जी की कंपोज केली गेली आहे कशापासून. एक्सपेंडिचर आणि लॉस म्हणजे खर्च. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च करणं आणि त्या खर्चातनं होणारा लॉस. कशामध्ये तर जे काही काम करतो आपण त्या कामामध्ये. आता हा एक रिस्पॉन्स आहे. हा एक प्रतिसाद आहे जो की दाखवला गेला आहे रिप्रेझेंटेटिव्ह किंवा कल्चरल फॉर्म मध्ये. ॲबनॉर्मल बिहेवियर हे वैशिष्ट्यकृत आहे. मेंटल डिसीज मुळे ॲबनॉर्मल बिहेवियर असू शकतो. परत ह्याच्यामध्ये बालगुन्हेगारी असू शकते ज्याला आपण म्हणतो जुवेनाइल डेलिक्वेन्सी. अनसोशल किंवा अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज आहे म्हणजे असामाजिक आणि असामाजिक क्रियाकलाप. ह्या सगळ्यांमुळे हे सगळे काय याचं इनफॅक्ट इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की ही सगळी कारणं आहेत कशाची. तर आपलं बिहेवियर ॲबनॉर्मल होण्याची. दॅट्स इट. आता लिहा मॉडेल ऑफ ॲबनॉर्मल. मॉडेल ऑफ ॲबनॉर्मॅलिटी. पहिलं लिहा बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल, लर्निंग, बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल, लर्निंग, ह्युमॅनिस्टिक, एक्झिस्टेन्शियल, ह्युमॅनिस्टिक, एक्झिस्टेन्शियल आणि पाचवं आहे कॉग्नेटिव्ह. लिहा कॉग्नेटिव्ह. हे पटकन लिहून घ्या. 5 मॉडेल शिकायचे. हे मॉडेल्स जे आहे ॲबनॉर्मॅलिटीचे आहे. बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल, लर्निंग, ह्युमॅनिस्टिक, एक्झिस्टेन्शियल आणि कॉग्नेटिव्ह. प्रत्येक शब्दापुढे मॉडेल हा शब्द ऍड करायचा आहे. लिहून
थोडंसं. सो सगळ्यात आधी पहिलं मॉडेलचा आपण अभ्यास करू की वेगवेगळ्या ज्या थेअरीज आहेत ज्या वापरल्या गेल्या आहे ॲबनॉर्मल बिहेवियर एक्सप्लेन करण्यासाठी. म्हणजे ॲबनॉर्मल बिहेवियर नुसतंच मांडलं आणि एक्सेप्ट केलं असं नाही, तर ॲबनॉर्मल बिहेवियरला वेगवेगळ्या थेअरीजच्या माध्यमातून एक्सप्लेन करण्याचा इथे प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यातलं पहिलं आहे बायोलॉजिकल मॉडेल, ज्याला आपण जैविक मॉडेल. आता हे जे मॉडेल आहे हे काय सांगतं, तर बिहेवियरल किंवा सायकोलॉजिकल डिसऑर्डर जे आहे हा एक परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे, तर काही जे बायोलॉजिकल किंवा मेडिकल प्रॉब्लेम्स आहे त्याचा. आता ह्या मॉडेलनुसार जेनेटिक प्रॉब्लेम्समुळे देखील काही बिहेवियर ॲबनॉर्मल असू शकतो, हार्मोनल बॅलन्स इम्बॅलन्स असू शकतं आणि इतर काही मेडिकल कंडिशन्स असतात. त्यामुळे सुद्धा हे सगळी कारणं आहे डिसऑर्डरची. फॉर एक्झाम्पल डिप्रेशन आणि स्किझोफ्रेनिया. आता डिप्रेशन स्किझोफ्रेनिया हे सायकोलॉजिस्टचे कन्सिडर होत. आता हे बायोलॉजिकल मॉडेल काय सजेस्ट करतं, तर वर्तणूक किंवा मानसिक विकार हे काही पर्टिक्युलर जैविक किंवा वैद्यकीय समस्येचा परिणाम आहे असं म्हटलंय. आणि ह्याच्याच नुसार जेनेटिक अनुवांशिक समस्या, हार्मोनल संतुलन आणि इतरही वैद्यकीय परिस्थितींमुळे नैराश्य आणि स्किझोफ्रेनियासारखे विकार होतात. कारण हे बायोलॉजिकल आहे, ज्याला आपण जेनेटिकली सुद्धा म्हणू शकतो. की एखादं आता स्किझोफ्रेनिया किंवा डिप्रेशन हे जे मानसिक आजार आहेत, समजा आता मला झालेला आहे, पण कदाचित माझ्या पिढीमध्ये हा कुणाला तरी आधीही असू शकतो. त्यामुळे तो माझ्या पिढीमध्ये ट्रान्समिट झालेला आहे, हे त्याचं कारण आहे. म्हणजे बिहेवियर जे ॲबनॉर्मल आहे त्याचं एक कारण काय आहे, तर तुमचं बायोलॉजिकल किंवा जेनेटिकली फॅक्टर हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे. दुसरं आहे सायकोलॉजिकल मॉडेल. सायकोलॉजिकल मॉडेल आता सायकोलॉजिकल मॉडेल जे आहे हे कशासाठी वापरलं जातं, तर जे काही सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत ते सायकोलॉजिकल डिसऑर्डर एक्सप्लेन करण्यासाठी या मॉडेलचा वापर केला जातो. आता हे जे मॉडेल आहे सायकोलॉजिकल मॉडेल हे ॲट्रिब्यूट्स करतं ॲबनॉर्मल बिहेवियरला. ॲबनॉर्मल बिहेवियर कशासाठी, तर जे अनकॉन्शियस मोटिव्ह आणि इंटरनल कॉन्फ्लिक्ट जे आहे, अनकॉन्शियस मोटिव्स आणि इंटरनल कॉन्फ्लिक्ट काय, तर बघा की अनकॉन्शियस मोटिव्ह की इंटरनल अंतर्गत जे आहे ते संघर्ष आणि बेशुद्ध हेतू, म्हणजे जो काही हेतू तो अनकॉन्शियस आहे, जे आपल्याला कळत नाही. म्हणजे हे अनकॉन्शियस मोटिव्ह आणि इंटरनल कॉन्फ्लिक्ट जे आहे हे जे आहे हे असामान्य वर्तनाचं वेगळं आहे. आता याच्यामध्ये एक नाव लिहून घ्या, सिग्मंड फ्रॉइड. सिग्मंड फ्रॉइड त्यांनी काय सजेस्ट केलं आहे की व्यक्ती तो ॲबनॉर्मली जर बिहेव करत असतो तर तेव्हा तो सप्रेस करतो त्याच्या थ्रेटनिंग थॉट्सला आणि इमोशन्सला त्याच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये. म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती ॲबनॉर्मली जर वागत असेल तर तो सप्रेस झालेला आहे, तो दाबला गेलेला आहे. म्हणजे इथं काय म्हटलं आहे की ॲबनॉर्मल बिहेवियर जर व्यक्तीचं असेल, जेव्हा तो सप्रेस करत असेल त्याचे जे त्रासदायक त्याचे विचार आहे किंवा त्रासदायक ज्या भावना आहे त्याच्या अनकॉन्शियस माइंड मधल्या, त्याच वेळी व्यक्तीचं वर्तन हे असामान्य असू शकतं, असं सिग्मंड फ्रॉइड म्हणतो. म्हणजे एकंदरीत ज्या काही धोकादायक विचार किंवा भावना आहे तर ते मन मोकळं न करता तो जर त्यांनी दाबून ठेवलं तर बेशुद्ध मन ते चेतना त्याला देतं आणि त्याचं बिहेवियर हे ॲबनॉर्मल होतं. नाव थर्ड, लर्निंग मॉडेल. LEARNING. लर्निंग लिहा, तिसरे ना लर्निंग मॉडेल.
आता ज्या पद्धतीनं नॉर्मल बिहेवियर आपण शिकू शकतो त्याच पद्धतीनं ॲबनॉर्मल बिहेवियर सुद्धा आपण शिकू शकतो. आणि ही जी लर्निंग आहे ती कधी घडते तर कंडिशनिंग आणि इमिटेशन जेव्हा होते त्यावेळी लर्निंग मॉडेल किंवा लर्निंग प्रोसेस ही घडत असते. एवढंच इथे दिलेलं आहे. झालं लर्निंग बिहेवियर मध्ये काही खूप काय दिलेलं नाही. ओके, नाव नेक्स्ट ह्युमॅनिस्टिक एक्झिस्टेन्शियल म्हणजे मानवतावादी अस्तित्वात्मक मॉडेल लिहून घ्या. ह्युमॅनिस्टिक एक्झिस्टेन्शियल मॉडेलचं मराठीमध्ये नाव आहे मानवतावादी अस्तित्वात्मक मॉडेल. तावादी अस्तित्वात्मक मॉडेल सगळं लिहून देते मी तुम्हाला. ह्युमॅनिस्टिक एक्झिस्टेन्शियल मॉडेल. आता हे मॉडेल जे आहे हे कशाला प्रपोज करतो, काय प्रस्ताव देतात, असामान्य वर्तनाचा ते प्रस्ताव देतात. जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता पूर्ण करण्यासाठी जे एखादी गोष्ट आहे ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी तो पूर्ण क्षमता वापरत म्हणजे हे मॉडेल प्रपोज करतं अशा ॲबनॉर्मल बिहेवियरला जेव्हा व्यक्ती फेल ठरतो. कशासाठी तर त्याचे जे पोटेन्शियल आहे त्याच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तो अपयशी. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॉग्निटिव्ह मॉडेल. COGNITIVE लास्ट मॉडेल आहे. कॉग्निटिव्ह मॉडेलमध्ये काय म्हटलेलं आहे कधी कधी व्यक्ती अजिबात नॉर्मल पद्धतीनं बिहेव करत नाही किंवा त्याचा जो बिहेवियर आहे हा ॲबनॉर्मल म्हणतो. आता ॲबनॉर्मल बिहेवियर हा कशा पद्धतीनं डिफाईन केला जाऊ शकतो ते ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सॉरी आपण दुसऱ्या टॉपिकवर आलो. कॉग्निटिव्ह बिहेवियरवर कॉग्निटिव्ह मॉडेलवर आपण शिकतो की काही कॉग्निटिव्ह सायकोलॉजिस्टनी असं सांगितलं त्यांचा असा विश्वास आहे की इररॅशनल ज्याला काहीही अर्थ नाही असा बिहेवियर ह्याचा परिणाम काय होतो तर फॉल्टी किंवा इररॅशनल थिंकिंग प्रोसेस ह्याच्यातनं सुरू होतो. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण विचार करतो ती विचार करण्याची पद्धत ही चुकीची असू शकते किंवा त्याला कुठलंही तारतम्य नसते. आता निगेटिव्ह थिंकिंग हे जर आपण नकारात्मक विचार केला तर व्यक्ती हा डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो आणि चिंताग्रस्त देखील बनू शकतो बिकॉज ऑफ निगेटिव्ह थिंकिंग. इथे मॉडेल्स आपले. कोणाला काही अडचण आहे विचारायचं असेल तर विचार. टॉपिक प्रॉब्लेम्स ऑफ ह्युमन बिहेवियर. समजा त्याचे 4 टाईप दिलेले आहेत. 4 टाईप. प्रॉब्लेम ऑफ ह्युमन बिहेवियर.
प्रॉब्लेम्स ऑफ ह्युमन. फर्स्ट, रेअर बिहेवियर. RARE लिहून घ्या पहिलं, रेअर बिहेवियर. सेकंड, डेविएशन फ्रॉम आयडियल. DEVIATION, डेविएशन फ्रॉम आयडियल. IDEAL. Third, subjective discomfort. Subjective discomfort. SUBJECTIV. Subjective discomfort. DISCOMFORT. आणि चौथं लिहा, इनएबिलिटी टू फंक्शन. Inability to function. तो हे 4 प्रॉब्लेम्स ह्युमन बिहेवियर मधले दिलेले आहे. कधी कधी व्यक्ती अजिबात जेव्हा तो नॉर्मली बिहेव करत नाही तर त्याचं जे बिहेवियर आहे हे ॲबनॉर्मल बनतं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला ॲबनॉर्मल बिहेवियरची डेफिनेशन समजली आहे का? तर एखाद्या व्यक्तीचं नॉर्मल बिहेवियर हे ॲबनॉर्मल पद्धतीने बनतं, त्यालाच आपण ॲबनॉर्मल बिहेवियर असं म्हणतो. आता 4 पद्धतीने ॲबनॉर्मल बिहेवियर हे डिफाईन केलेलं आहे. त्यातलं पहिलं आहे रेअर बिहेवियर. आता व्यक्तीचं जे बिहेवियर आहे त्यालाच आपण ॲबनॉर्मल म्हणू शकतो आणि इफ इट इज अ रेअर. आता व्यक्तीचं जे वर्तन आहे ते सामान्य नाहीये, ते खूप रेअर आहे, ओके नाही, त्याला आपण म्हणतो ॲबनॉर्मल. परंतु तिकडे काही असे वर्तन आहे जे की रेअर आहे परंतु ते ॲबनॉर्मल नाही. फॉर एक्झाम्पल, पर्सन विथ एक्सेप्शनल स्किल्स. म्हणजे वर्तन हे नॉर्मल नाही आहे, सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. ते एक्सेप्शनल पण म्हणतो पण त्याला आपण ॲबनॉर्मल बिहेवियर म्हणू शकत नाही. तर प्रामुख्याने सांगितलेलं आहे बघा, व्यक्तीचं बिहेवियर जे आहे त्याला आपण म्हणतो ॲबनॉर्मल जर ते रेअर असेल तर. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे? परंतु असे काही वर्तन आहे जे की रेअर आहे परंतु ते ॲबनॉर्मल नाही. फॉर एक्झाम्पल, पर्सन विथ एक्सेप्शनल स्किल. एखाद्या व्यक्तीकडे दोन्ही हातांनी लिहिण्याचं स्किल असू शकतं किंवा तो एकाच वेळी खूप जास्त कामं करू शकतो. म्हणजे हे ॲबनॉर्मल आहे का? त्याच्याकडे असणारं वेगळं एक्सेप्शनल स्किल आहे. तेवढं समजून घ्यायचं. रेअर बिहेवियर मध्ये 2 पॉइंट आहेत. दुसरा आहे डेविएशन फ्रॉम आयडियल. ठीक आहे. आता जर व्यक्तीचं बिहेवियर हे वेगळं असेल फ्रॉम व्हॉट द स्टँडर्ड बिहेवियर ऑफ द पीपल, म्हणजे लोकांनी कसं वागायचं याचं स्टँडर्डायझेशन असेल, त्यापेक्षा व्यक्तीचं बिहेवियर हे वेगळं असेल. हँग झालं. ठीक आहे. हे बघा, डेविएशन फ्रॉम आयडियल. इथं काय म्हटलं की जर वर्तन हे वेगळं असेल फ्रॉम व्हॉट द स्टँडर्ड बिहेवियर ऑफ द पीपल, लोकांचं वर्तनाचं जे स्टँडर्ड आहे ठरलेलं त्यापेक्षा जर आपलं वर्तन वेगळं असेल तर हे कन्सिडर केलं जातं ॲबनॉर्मल म्हणून. परंतु आपण इथे असंही बघू शकतो की अशा काही गोष्टी आहेत ज्या टाईमनुसार बदलतात आणि स्टँडर्ड बिहेवियर हे काही सेम राहत नाही. वेळेनुसार परिस्थितीनुसार आपल्या गोष्टी बदलतात आणि स्टँडर्ड बिहेवियर जे आहे हे काही सारखंच नसतं, सेम हा नेहमी नसतो. ठीक आहे. तिसरं लिहा, सब्जेक्टिव्ह डिस्कम्फर्ट. सब्जेक्टिव्ह डिस्कम्फर्ट. आता जर म्हणजे व्यक्तीचं पर्टिक्युलर बिहेवियर हे कारण असेल डिस्ट्रेसचं किंवा डिस्कम्फर्टचं
तर हे इंडिव्हिज्युअल आहे. हे जे बिहेवियर आहे हे कन्सिडर्ड केल्या जातात ॲज अ ॲबनॉर्मल बिहेवियर म्हणून. पर्टिक्युलर बिहेवियरचं कारण काय आहे, तर त्या पर्टिक्युलर बिहेवियरचं कारण डिस्ट्रेस असू शकतो किंवा डिस्कम्फर्ट सुद्धा असू शकतो एखाद्या व्यक्तीकरिता. आता हे जे वर्तन आहे हे कन्सिडर केले जातात, म्हणजे डिस्ट्रेस किंवा डिस्कम्फर्ट जर असेल वर्तनामध्ये तर त्याला आपण ॲबनॉर्मल बिहेवियर म्हणून कन्सिडर करू. ठीक आहे. तथापि काही लोक जे आहे ते अजिबात डिस्ट्रेस फील करत नाही ड्यू टू ॲबनॉर्मल बिहेवियर. जरी त्यांचं वागणं हे ॲबनॉर्मल असलं तरी त्या काही लोक अशी आहे की त्यांना अजिबात तो डिस्कम्फर्ट डिस्ट्रेस फिलिंग येत नाही. हे त्यापेक्षा ॲबनॉर्मल, की आपण चुकीचं वागतोय हे वाटतच नाही, तर त्या अजून याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय. नाव लास्ट inability to function. Inability to function. Inability to function. व्यक्तीचं वर्तन आहे हे थांबवू शकतो व्यक्तीला, म्हणजे सामान्यपणे आपले ज्या कृती असतो आपलं जे फंक्शनिंग असतं त्या फंक्शनिंगला थांबवण्याचं काम हे व्यक्तीचं बिहेवियर करू शकतो नॉर्मली ॲज अ सोसायटी एक्सपेक्ट. जे सोसायटीला त्या व्यक्तीकडून काय अपेक्षा आहे तर त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीये, कारण ते अपेक्षा किंवा ते जे कार्य त्या व्यक्तीच्या हातून घडणं आहे ते घडत नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये असक्षमता आली आहे त्या व्यक्तीमध्ये, त्याचं होत नाही. आणि ह्याचाच अर्थ काय तर हे जे इनप्रॉपर फंक्शन ह्याला आपण ॲबनॉर्मल बिहेवियर सुद्धा म्हणू शकतो. आता असं आपण म्हणू शकतो की एका कन्क्लुजनवर आपण येऊन पोहोचतो की जे वर्तन आहे व्यक्तीचं हे डिस्ट्रेस असू शकतो व्यक्तीच्या लाईफमध्ये, म्हणून अशा पद्धतीचे आणि त्या व्यक्तीला धोका सुद्धा इतर जी लोक आहे ते हिंडर्स असू शकतात त्याच्या डे टू डे फंक्शन. is rare behavior, second is deviation from ideal, third is deviation from ideal, second is deviation from ideal, third is subjective discomfort, and fourth and last one is inability to function. So behavior, human behavior, there are two types of human behavior. First is normal and second is abnormal. The whole part we have completed here. If you have any queries or anything, you can ask me now. Otherwise, we will move on next one. Queries, please ask. No queries. Yes. Yes. You are getting each and every point of that I am teaching. जे काही आपण शिकतो आहे आता नवीन टॉपिक, डेव्हलपमेंटल टास्क ड्युरिंग द लाईफ स्पॅन ऑफ इंडिव्हिज्युअल. डेव्हलपमेंटल टास्क ऑफ what during the lifespan of individual. Developmental task
ड्युरिंग द लाईफ स्पॅन ऑफ इंडिव्हिज्युअल. नवीन टॉपिक आता आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. ह्यामध्ये एक नाव लिहून घ्या, रॉबर्ट हॅविंग हर्ट. ROBERT, रॉबर्ट हॅविंग हर्ट. ROBERT, रॉबर्ट हॅविंग हर्ट. HAVINGHRST. लिहिलं. आता हे जे डेव्हलपमेंटल टास्क ड्युरिंग द लाईफस्पॅन ऑफ इंडिव्हिज्युअल हा जो टॉपिक आहे, तर डेव्हलपमेंटल टास्क ही जी संकल्पना आहे, डेव्हलपमेंटल टास्क ही जी संकल्पना आहे, ही सगळ्यात आधी कोणी मांडले, तर रॉबर्ट हॅविंग हर्ट. लिहून घ्या. ठीक आहे. डेव्हलपमेंटल टास्क ही जी संकल्पना आहे, ही जी टर्म आहे, ही सगळ्यात आधी इंट्रोड्यूस ज्यांनी केली त्यांचं नाव आहे रॉबर्ट हॅविंग हर्ट. त्यांच्या मते डेव्हलपमेंटल टास्क हे एकमेव असं आहे जे प्रेडिक्टेबली अराईज झालंय आणि कन्सिस्टंटली ते सर्टन पिरियड ऑफ लाईफ जो आहे लाईफमधला त्यावेळी ते असतं. फर्दरमोर त्यांनी असंही बघितलं आहे, त्यांनी असं व्हिज्युअलाइज केलं आहे की डेव्हलपमेंटल टास्क हे मिडवे आहे, मध्य मार्ग आहे बिटवीन कशामधला, तर इंडिव्हिज्युअलच्या गरजांमधला आणि सोशल डिमांडमधला. म्हणजे समाजाच्या ज्या डिमांड आहेत त्या आणि इंडिव्हिज्युअलची गरज ह्यामधला मध्य काय आहे, तर ह्या डेव्हलपमेंटल टास्क आहे, असं व्हिज्युअलायझेशन रॉबर्ट हॅविंग हर्ट यांनी केलेलं आहे. आता सक्सेसफुल अचिव्हमेंट जे आहे, म्हणजे जे काही आपण मिळवलंय यशस्वीपणे ह्या टास्क, हे लीड करतं त्या व्यक्तीच्या हॅपीनेसला. म्हणजे आपल्या आयुष्यात आनंद कधी येतो, तर काही अचिव्हमेंट, काही यश आपण जेव्हा प्राप्त करतो यशस्वीपणे, तेव्हा व्यक्तीच्या लाईफमध्ये आनंद येतो आणि त्याच्यातनं त्याच्या ज्या क्षमता आहे, त्याच्यात जी कॉम्पिटन्सी आहे ती ह्याच्यातनं अजून वाढते सुद्धा. आता वेगवेगळे टास्क दिलेले आहे. वाईल फेल्युअर लीड्स टू अनहॅपीनेस. जर आपल्याला अपयश आलं एखाद्या कामामध्ये, तर ह्यातनं आपल्याला आनंद होणार आहे का, नाही, आपल्याला होणार आहे दुःख. इंडिव्हिज्युअलच्या लाईफमध्ये डिसअप्रुव्हल परत अजून मिळतं सोसायटीच्या द्वारे आणि नंतरचे टास्क कंप्लीट करण्यासाठी अजून डिफिकल्टी सुद्धा आपल्याला फेस करायला लागतात. अशा दोन गोष्टी इथे रॉबर्ट व्हिज्युअलाइज केलेल्या आहेत. नाव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेव्हलपमेंटल टास्क. Characteristics of developmental task. लिहा. डेव्हलपमेंटल टास्कची वैशिष्ट्य. प्लीज नोट डाउन. Characteristics of developmental task. Characteristics of developmental task. आता वेगवेगळे आस्पेक्ट त्या व्यक्तीच्या लाईफ जे इन्फ्लुएन्स करतं व्यक्तीच्या डेव्हलपमेंट. फॉर एक्झाम्पल बायोलॉजिकल डेव्हलपमेंट असू दे,
फिजिकल स्ट्रक्चर्स असू दे, सोसायटी असू दे आणि इंडिव्हिज्युअलचे पर्सनल कॅरेक्टरिस्टिक्स असू दे, ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज आणि गोल्स पण मेन्शन केलेले आहेत. आता रोल जो आहे फिजिकल मॅच्युरेशनचा आणि रोल जो आहे जो सोसायटी प्ले करतो कशामध्ये, तर ज्या आवश्यक असणाऱ्या स्किल आहे त्या डिटरमाइन करण्यामध्ये, तर जेणेकरून आपण सर्टन स्टेजला सर्टन गोष्टी शिकतो. वयाच्या सर्टन स्टेजला वयाच्या सर्टन स्टेजनुसार आपण त्या परिस्थितीनुसार, त्या वयानुसार, त्या टाइमनुसार काही गोष्टी शिकत असतो. आता सेन्सिटिव्ह पिरियड जो आहे तो टीचेबल मुवमेंट आहे अकॉर्डिंग टू हॅव्हिंग हर्स. म्हणजे रॉबर्ट हॅव्हिंग हर्सने सांगितलंय की टीचेबल मुवमेंट हे काय आहे, तर हा सेन्सिटिव्ह पिरियड आहे जेव्हा व्यक्ती हा मॅच्युअर होतो, म्हणजे आवश्यकतेनुसार तो मॅच्युअर होतो की डेव्हलपमेंटल टास्क हे कसे शिकता येतात किंवा डेव्हलपमेंटल टास्कनुसार व्यक्तीची जडणघडण कशी होते ह्याच्यावर इथे हॅव्हिंग हर्सनी कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. आता काही डेव्हलपमेंटल टास्क आहे लाईक लर्निंग टू क्रॉल और वॉक, म्हणजे विकासाचे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये मूल जेव्हा रांगायला शिकतो, चालायला शिकतो, हे युनिव्हर्सल आहे. हे काही फक्त एका व्यक्तीच्या बाबतीत होतं का, की मूल जन्माला आलं आणि लगेच चालायला लागलं असं होतं का, तर नाही, ते त्याच्या वेळेनुसार, म्हणजे त्याच्या वयाचे 8 ते 12 महिन्यापर्यंत तो रांगणं आणि चालणं किंवा 18 महिन्यापर्यंत रांगणं चालणं ते बाळ शिकू शकतं. तर हे युनिव्हर्सल आहे, हे सार्वत्रिक आहे. म्हणजे जगातला जग असू दे, म्हणजे विदेश असू दे, भारत असू दे, कुठेही मूल जन्माला येऊ दे, त्याच्या ह्या स्टेजमधनंच त्याला जायला लागतं. म्हणून याला युनिव्हर्सल म्हटलेलं आहे, ज्याचाच अर्थ काही ठिकाणीच हे नाही आहे, हे सगळ्याच ठिकाणी आहे. आता काही टास्क जे वेगवेगळे आहे वेगवेगळ्या सोसायटीजनुसार, ऑक्युपेशन ज्याला आपण व्यवसाय म्हणतो ते आवश्यक आहे, वेगवेगळ्या कल्चरनुसार ते वेगवेगळे असू शकते. आता वेगवेगळ्या कल्चरनुसार, वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टनुसार प्रत्येकाचा उद्योग हा वेगळा आहे, नोकरी धंदा वेगळा आहे, ते डिफरंट आहे. त्यानुसार आपल्या डेव्हलपमेंटल टास्कनुसार आपण त्या त्या मुद्द्यांवर पोहोचत असतो. ठीक आहे, हे झालं वैशिष्ट्य. नाव सोर्सेस ऑफ डेव्हलपमेंटल टास्क. Sources of developmental task. Three types. Sources for second. First is biology, second is psychology, and third is sociology. Biology, psychology, लिहून. Sources of developmental tasks. There are three types of sources. First, biology, second, psychology, and third, social. लिहिलं? बायोलॉजीमध्ये आणि फिजिकल मॅच्युरेशनवर कॉन्सन्ट्रेट केलं आहे की हे मेनली बेस्ड आहे बायोलॉजी आपल्या फिजिकल मॅच्युरेशन. आता फिजिकल मॅच्युरेशन म्हणजे काय, तर चालायला शिकणं, बोलायला शिकणं, वर्तन शिकणं जे ॲक्सेप्टेबली आहे विथ अपोजिट सेक्स, म्हणजे विरुद्ध लिंगाशी जे काही आपण आपलं वर्तन आहे ड्युरिंग ॲडोल्सन्स, म्हणजे वयात येताना ॲडजस्ट करत असतो आपण. मेनोपॉज ड्युरिंग मिडल एज, म्हणजे पिरियड, महिलांमध्ये जे पिरियड्स येतात, मासिक पाळी येते, तो जो बंद होण्याचा जो काळ आहे त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. त्या वेळामधली ॲडजस्टमेंट, हे सगळं काय आहे, तर हे सोर्सेस आहे डेव्हलपमेंटल टास्क आहे आणि बायोलॉजी हा महत्त्वाचा फॅक्टर आहे कारण याच्यामध्ये फिजिकल मॅच्युरेशन होते. दुसरं आहे सायकोलॉजी. आता सायकोलॉजीमध्ये काय इन्व्हॉल्व आहे, तर पर्सनल व्हॅल्यूज आणि ॲस्पिरेशन. आता हे पर्सनल फॅक्टर्स जे आहे याचा रिझल्ट कुठून आहे, तर इंटरॅक्शन आहे बिटवीन ऑन्टोजेनेटिक आणि इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मधनं. लिहून घ्या, सायकोलॉजी मध्ये लिहून घ्या, महत्वाचं मी सांगते. इन्व्हॉल्व पर्सनल व्हॅल्यूज अँड ॲस्पिरेशन.
हे पर्सनल फॅक्टर्स जे आहे हा रिझल्ट आहे फ्रॉम द इंटरॅक्शन बिटवीन ऑन्टोजेनेटिक ONTOGENETIC ontogenetic and environmental factors. Ontogenetic environmental factors and play an role and play an active role in the emergence of specific developmental tasks. Exam हे सुटलंय का psychology मध्ये this involves personal values and aspirations. Full stop. These personal factors result from the interaction between ontogenetic and environmental factors, comma, and play an active role in the emergence of specific developmental tasks. आता ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की आपल्याला काय व्यवसाय करायचा आहे, आपल्याला व्यवसाय करायचा आहे, आपल्याला नोकरी करायची आहे, हे जे ठरवणं आहे ते ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. कारण स्पेसिफिक सच इन्फ्लुएन्सेस जे आहे हे एन्व्हायरमेंटल ऑन्टोजेनेटिक फॅक्टर्स जे आहे अतिशय ऍक्टिव्ह सक्रिय असा रोल प्ले करतात इमर्जन्स ऑफ स्पेसिफिक डेव्हलपमेंटल टास्क. स्पेसिफिक डेव्हलपमेंटल टास्क म्हणजे आता आपलं शिक्षण कंप्लीट झालं आणि आता आपल्याला नेमकं करायचं काय, आपल्याला नोकरी करायची की व्यवसाय करायचा, नोकरी करायची कुठल्या फील्डमध्ये करायची, व्यवसाय करायचा काय करायचं, हे जे ठरवणं आहे ते ह्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं सायकोलॉजी. नाव थर्ड सोशिओलॉजी. SOCIOLOGY सोशिओलॉजी SOCIOLOGY. SOCIOLOGY. सोशिओलॉजी. आता हा जो सोर्स आहे डेव्हलपमेंटल टास्कचा हा कशाशी संबंधित आहे तर सोशिओ स्ट्रक्चरल आणि कल्चरल फोर्सेसशी संबंधित आहे. लिहा. द सोर्स ऑफ डेव्हलपमेंटल टास्क रिलेट टू सोशिओ स्ट्रक्चरल अँड कल्चरल फोर्सेस म्हणजे सामाजिक संरचनेत आणि सांस्कृतिक जे दबाव आहे त्याच्याशी हा संबंधित आहे. आता सच टाइप ऑफ इन्फ्लुएन्सेस आहे हे बेस्ड आहे कशावर, फॉर इन्स्टन्स लॉज कायदे जे आहे त्याच्यावर. फॉर एक्झाम्पल मिनिमम एज फॉर मॅरेज म्हणजे लग्न करण्यासाठी कमीत कमी वय किती असायला पाहिजे मुलाचं आणि मुलीचं, तर कायद्याने हे ठरवलंय की मुलीचं वय हे 18 वर्ष आणि मुलाचं वय हे 21 वर्ष. ठीक आहे. तर हे सोशिओलॉजी आहे फॉर इन्स्टन्स लॉज. आणि कल्चरी सांस्कृतिकपणे जर बघितलं तर ह्याच्यामध्ये एक्सपेक्टेशन्स जे आहे डेव्हलपमेंटच्या त्या सुद्धा शेअर केलेल्या आहे की 21 आणि 18 वर्ष का ठरवलं आहे तर शारीरिक आणि मानसिक विकास स्त्री पुरुषाच्या तुलनेमध्ये ह्या वयात तो प्रॉपर झालेला असतो म्हणून हे वय ठरवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
सो हे झाले सोर्सेस ऑफ डेव्हलपमेंटल टास्क फोर्स. बायोलॉजी, सेकंड सायकोलॉजी, तिसरं सोशोलॉजी. ठीक आहे. नाव आपल्याला लिहायचं आहे किंवा शिकायचं आहे स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. हे झालंय लिहून. स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. ठीक आहे, असू द्या, मी सांगते, तुम्ही लिहून घ्या. स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट डायग्रामॅटिक वेने लिहा. स्टेजेस आपल्याला शिकायचे आहेत. स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. फर्स्ट लिहा. Phase of development. First, oral stage. ORAL. STAGE. Oral stage. Second, anal stage. Second, anal stage. ANAL. STAGE. Third, phallic stage. PHALLI. Phallic stage. Phallic stage. PHALLIC. हँग झाली आहे सिस्टम, लिहून घ्या, मी सांगते. फॅलिक स्टेज. फोर्थ, लॅटेन्सी स्टेज. LATENC1. लॅटेन्सी स्टेज. STAGE. नेक्स्ट, genital stage. GENITAL. STAGE. Genital stage. Next, adolescence stage. ADOLESCENCE. Adolescence stage. STAGE. परत एकदा बघा, स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट मध्ये ओरल स्टेज फर्स्ट. सेकंड, anal stage. ANAL. थर्ड, phallic. PHALLIC. Fourth, latency stage. LATENC1. Latency stage. STAGE. Fifth, genital stage. GENITAL. Genital stage. STAGE. नंतर adolescence stage. ADOLESCENCE. Adolescence stage. ह्या काय आहेत, स्टेजेस आहे डेव्हलपमेंट. माणसाचा जो विकास होत असतो तो विकास कोणकोणत्या टप्प्याला होतो तो इथे दाखवलेला आहे. आता
बघा, सिग्मंड फ्रॉइडनी प्रोबेबली सिग्मंड फ्रॉइड हे पहिले सायकोलॉजिस्ट होतं ज्यांनी इम्पसाइज केल्या ह्या स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. म्हणजे सगळ्यात आधी ह्या डेव्हलपमेंटल ज्या स्टेजेस आहेत असं मानणारे पहिले सायकोलॉजिस्टचं नाव आहे सिग्मंड फ्रॉइड. SIG सिग्मंड फ्रॉइड FREU. जे मानवाची जे व्यक्तिमत्व विकास होत असतो, पर्सनॅलिटी जी आहे मानवाची त्याचे आस्पेक्ट त्यांनी डील केलं आहे सिस्टमॅटिक पद्धतीने कशासोबत सोबत बाय गिविंग वेरियस स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता त्यांच्यानुसार फ्राईडच्या नुसार इंडिव्हिज्युअलला हा अधिकार आहे त्याच्या जन्मापासूनच त्याला अधिकार मिळतो जो अंडरगो करू शकतो वेगवेगळ्या स्टेजेसच्या नुसार. म्हणजे जन्मता जे मिळालंय ते स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट मध्ये म्हणतात. तर पहिली स्टेज आहे ओरल स्टेज. आता हा पिरियड आहे जे जन्मापासून ते 1 वर्षापर्यंत लिहून. ओरल स्टेजचा पिरियड विचारतात बरं का. ह्या स्टेजेसचा वयोगट काय आहे ह्याच्यावर कदाचित तुम्हाला जोड्या जुळवा मॅच द पेअर्सचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. किंवा सिंपल प्रश्न देखील येऊ शकतो की हा ओरल स्टेज dash it is a period since birth to 1 year of age. जन्मापासून ते वयाचं 1 वर्ष होईपर्यंतचा काळ म्हणजे ओरल स्टेज. जे जे जन्माला आलेलं जे इन्फंट जे बाळ आहे हे टोटली डिपेंड असतं इतरांवर. ठीक आहे. कारण तो स्वतः काही करू शकत नाही त्याच्या गरजा फुलफिल करण्यासाठी. त्याला भूक लागली तर ते रडतं पण तो खाऊ शकत नाही स्वतःच्या हाताने किंवा दूध पिऊ शकत नाही तर त्याला ते फीड करायला लागतं. आता ह्या स्टेजमध्ये आवश्यकता कशाची आहे तर त्या बाळाला एक प्रॉपर नरिशमेंट प्रॉपर न्यूट्रिशन मिळावं जेणेकरून त्याचा जो शारीरिक विकास आहे तो योग्य पद्धतीनं होईल. आता लिबिडिनल एनर्जी ही रिलीज केली जाते इन्फन्सीचा जो काळ आहे त्यावेळी थ्रू ओरल ऍक्टिव्हिटी सच ॲज सकिंग स्वॅलोइंग. म्हणजे लिबिडिनल एनर्जी म्हणजे काय रिलीज केली जाते म्हणजे काय तर हा जो वयोगट आहे ह्या वयोगटामध्ये बाळ जे आहे हे चोकायला गिळायला शिकतं आणि सुरुवात करतं म्हणून त्याला म्हटलंय लिबिडिनल एनर्जी रिलीज करणं ह्या इन्फन्सीच्या काळामध्ये. ठीक आहे. ही झाली ओरल स्टेज. सेकंड स्टेज आहे ॲनल स्टेज. आता ॲनल स्टेज. आता हे पहिली स्टेज आहे जिथं मूल त्याच्या ज्या डिमांड्स आहेत पॅरेंट्स कडून त्या इथे फुलफिल करत असतो फेस करत असतो. फर्स्ट आणि फॉरमोस्ट जे आहे हे ज्याच्यामध्ये एक कंट्रोल एक नियंत्रण त्या बाळाला येतं. बॉल अँड ब्लॅडरच्या मुवमेंट म्हणजे शीचं मुवमेंट शी आली तू आली हे बाळ त्या वेळात सांगण्याचा प्रयत्न करत असतं कारण की जो कंट्रोल आहे ते नियंत्रण त्याला कळायला लागलेलं असतं आणि त्याच्याचमुळे हे बाळाला स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायला मदत करते. आता ही जी स्टेज आहे ॲनल स्टेज ही सुरुवात होते टॉयलेट ट्रेनिंग पासून की जेव्हा मूल मोठं होतं की शी सू आली की बाथरूम मध्ये जायचं टॉयलेटमध्ये जायचं हे ट्रेनिंग त्याला दिलं जातं. तिथे कशा पद्धतीनं ऍक्शन असली पाहिजे हात धुणे टॉयलेटला फ्लश करणं हे सगळं तिथे शिकवल्या जातं. तिथे मूल हे शिकत असतं कंट्रोल करणं आणि डिले होत असेल त्याचं युरिनल आणि एक्सक्रिशन ऍक्टिव्हिटी. आता सिग्मंड फ्रॉइडचा असा विश्वास होता की अतिशय महत्वाची स्टेज आहे तर मार्क केली गेली आहे ही एक डायनामिक शिफ्ट आहे ज्याच्यामध्ये गार्डियनशिपचे पॅटर्न इन्व्हॉल्व असतात. नाव थर्ड स्टेज फॅलिक स्टेज PHALLIC PHALLIC फॅलिक स्टेज. आता ही अशी स्टेज आहे जेव्हा सेक्शुअल ऑर्गन हे डेव्हलप व्हायला सुरू होत असतं मॅच्युअर व्हायला सुरू होत असतं. इंडिव्हिज्युअल तिथे ॲक्वायर करतात न्यू एव्हेन्यूज जे आहे
डिस्चार्जिंग इंस्टिंक्च्युअल एनर्जीचे तेव्हा. आता ह्या स्टेजच्या दरम्यान, फॅलिक स्टेजच्या दरम्यान मुलं जे आहे हे वार्म आणि लव्हिंग रिलेशनशिप डेव्हलप करत असतात त्यांच्या आईबरोबर. की मुलगा जर असेल तर त्याचं जास्त बॉन्डिंग हे त्याच्या आईबरोबर होत असतं, की प्रेमळ नातं इथे तो डेव्हलप करत असतो. छोटी फ्रॉइड ह्याला म्हणतात ऑडिपस कॉम्प्लेक्स. लिहून OEDIPUS ऑडिपस कॉम्प्लेक्स. म्हणजे मुलगा जो आहे, जो आईशी प्रेमळ नातं जेव्हा निर्माण करतो त्याला ऑडिपस कॉम्प्लेक्स असं म्हणतात. ह्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न येतो म्हणजे येतो. बऱ्याच परीक्षेमध्ये ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. OEDIPUS ऑडिपस. ठीक आहे. ॲट द सेम एज, त्याच वेळी मुलगी जी आहे एक्सपिरियन्स करत असते इंटेन्स इमोशनल अटॅच. मुलाचं जे अटॅचमेंट आहे ती आईशी होत असते त्याला म्हणतात ऑडिपस कॉम्प्लेक्स. ॲट द सेम एज, त्याच वेळी त्याच वयामध्ये मुली जे आहे त्या अनुभव घेत असतात इंटेन्स तीव्र अशा भावनात्मक अटॅचमेंट त्याच्या वडील. त्यालाच असं म्हणतात इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स. आता ही जी स्टेज आहे प्रोव्हाइड करते फाउंडेशन डेव्हलप. आता मी ज्या दोन कन्सेप्ट सांगते त्या लिहून घ्या. Boys develop a warm and loving relationship with their mother. Boys develop a warm and loving relationship with their mothers, which Freud called the Oedipus complex. त्याला फ्रॉइडनी ऑडिपस कॉम्प्लेक्स असं म्हटलेलं आहे. Second, at the same age, girls experience an intense emotional attachment for their fathers, वडिलांच्या प्रती, called Electra complex. ELECTRA, Electra complex. This stage provides the फाउंडेशन. ह्या दोन्ही स्टेज ज्या आहेत ह्या काय प्रोव्हाइड करतात, तर एक फाउंडेशन प्रोव्हाइड करतात पुढे जे काही डेव्हलपमेंट होणार आहे त्या मुलाचं त्याच्यात. ठीक आहे, झालं फॅलिक. नेक्स्ट, लॅटेन्सी स्टेज. आता ह्या स्टेजमध्ये काय ओपिनियन आहे फ्राईडचं, तर जे मूल आहे ते एंटर करत असतं अराउंड द 5 or 6 एजमध्ये. म्हणजे की चाइल्ड एंटर्स इन द स्टेज अराउंड द एज ऑफ 5 or 6. म्हणजे वय वर्ष 5 किंवा 6 वर्षाचं जे मूल आहे ते त्याची जी स्टेज आहे ती लॅटेन्सी स्टेज आहे असं फ्राईड यांचं म्हणणं आहे. आणि हा असा वेळ आहे जो इमोशनल आणि इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट जे आहे मुलाचं तो इथे होत असतो. म्हणजे भावनिक आणि बौद्धिक विकास जो आहे त्या मुलाचा तो ह्या स्टेजमध्ये होत असतो. आणि म्हणूनच ह्या पिरियडमध्ये ह्या काळामध्ये चाइल्डला गरज आहे मूव आउट करण्याची फ्रॉम द हाऊस टू इंटरनेट विथ पिअर ग्रुप. म्हणजे नुसतं घरात न थांबता त्यांनी पिअर ग्रुपमध्ये मिक्सअप होण्याची आवश्यकता असते असं इथे फ्रॉइड यांनी म्हटलेलं आहे. फ्रॉइडचा असाही विश्वास होता की ही जी स्टेज आहे हे स्टेजचं वैशिष्ट्य काय आहे तर नॅचरल होमोसेक्शुअलिटी, whereby boys and girls tend to attract towards the same gender. म्हणजे मुलं हा 5 ते 6 वयोगटाची मुलं जी आहे ते ही अशी स्टेज लॅटेन्सी की मुलगा मुलांबरोबरच खेळायला प्राधान्य देतो आणि मुलगी मुलींबरोबरच खेळायला किंवा मैत्री करायला प्राधान्य देते. सेम जेंडर इथे एक्सप्लेन केलेलं आहे. ते सेम जेंडरच्या प्रती आपण अट्रॅक्ट होतो असं ही स्टेज म्हणजे लॅटेन्सी स्टेज. आता असंही प्रश्न विचारू शकता की सेम जेंडरमध्ये अट्रॅक्ट होणारी कोणती स्टेज आहे आणि त्याचा वयोगट काय आहे, तर ती लॅटेन्सी स्टेज आहे आणि वयोगट आहे 5 किंवा 6 वर्ष. नंतर आहे जेनायटल स्टेज.
जेनायटल स्टेज ही सुरू होते ऑनसेट ऑफ ॲडोलसन्स. ह्या स्टेजनुसार, ह्या पिरियडनुसार सेक्शुअल चेंजेस जे आहे हे दिसून येतं मानवाच्या शरीरामध्ये. आणि ग्रॅज्युअल डिपार्चर जे आहे होमोसेक्शुअलिटी पासून आणि पासून त्याची डिपार्चर आहे ते इथे सुरू होतं. मानव जे आहे ते सुरुवात करतात इंटरेस्ट दाखवायला अपोजिट सेक्समध्ये. म्हणजे आधीच्या स्टेजमध्ये मुलं मुलांबरोबर अट्रॅक्ट व्हायच्या आणि मुली मुलींबरोबर अट्रॅक्ट होऊन त्यांचा पिअर ग्रुप व्हायचा. पण ॲडोलसन्स किंवा जेनायटल स्टेज ही जी स्टेज आहे ही अपोजिट सेक्स कडे अट्रॅक्ट होण्याची स्टेज आहे. ठीक आहे. आता होमोसेक्शुअलिटी आणि ह्युमनिटी काय शो करतो तर इंटरेस्ट शो करतो अपोजिट सेक्समध्ये. आता ही अशी स्टेज आहे जिथे चाइल्ड चे विचार थॉट प्रोसेस इथे सुरू करतो. तो फाइंड आउट करतो प्लॅटफॉर्म फॉर एक्सप्रेशन. तो कुठं व्यक्त होऊ शकेल असं तो फाइंड आउट करतो की कुणाकडे मी व्यक्त होऊ शकेल असं प्लॅटफॉर्म अशी व्यक्ती तो शोधत असतो. फर्स्ट अँड फॉरमोस्ट जे आहे त्याची ही जी प्लॅटफॉर्म आहे त्याला आपण कुटुंब म्हणू शकतो की सगळ्यात आधीचं जे आहे ते कुटुंब आहे. डिपेंड आहे व्हॅल्यूजवर ज्या फॅमिलीच्या द्वारे आल्या आहे चाइल्ड आणि त्या आयदरच्या हॅप्पी किंवा डिसअपॉइंटेड असू शकतो. कुटुंबामध्ये जर त्याचं म्हणणं किंवा त्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलं तर तो कुटुंबामध्ये हॅप्पी असू शकतो. अदरवाईज तो अनहॅप्पी किंवा डिसअपॉइंटेड सुद्धा होऊ शकतो. इन केस ऑफ डिसअपॉइंटमेंट, जर डिसअपॉइंटमेंट झाली तर इथून काय घडतं, मोस्ट ऑफ द केसेस त्या कन्वर्ट व्हायला सुरू होतं इनर फिलिंगमध्ये आणि हे फॅक्टर्स आहेत सेल्फ पनिशमेंट. ह्या स्टेजमध्ये सोशल वर्करला कशाची आवश्यकता आहे, त्यांनी काय केलं पाहिजे तर एक सपोर्ट प्रोव्हाइड केला पाहिजे सच टाईप ऑफ चाइल्डला जे क्लोजर येऊ शकेल त्यांच्या कुटुंबात. जर डिसअपॉइंटमेंट झालं तर पटकन जर त्वरित आपलं इंटरव्हेन्शन झालं सोशल वर्करचं अशा केसेसमध्ये तर ते मूल परत त्याच्या कुटुंबाकडे हॅपीली जाऊ शकतं. आणि लास्ट स्टेज आहे ॲडोलसन्स स्टेज. हा वयोगट आहे 13 ते 19. ठीक आहे. 13 ते 19 हा वयोगट आहे. जे ह्या वयोगटामध्ये पॉप्युलरली नोन याला टीनेज सुद्धा म्हणतात. TEENAG. 13 ते 19 वयोगट हा टीनेजचा वयोगट आहे. आणि हे ट्रान्झिशनल फेज याला म्हणतात लहान मुलांमध्ये. कारण मुलांची ग्रोथ इथे होत असतं आणि ही जी ग्रोथ आहे याचं वैशिष्ट्य पण आहे इनडिसिजन आहे आणि कन्फ्युजन. म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता ही कमकुवत असू शकतं किंवा काय होईल काय नाही, घेऊ निर्णय की नको घेऊ, असं अनेक कन्फ्युजन्स त्याच्यामध्ये असतात. कन्फ्युजनची स्टेज याला म्हणतात. आता इथं जे मूल एंटर करतं या फर्स्ट स्टेजमध्ये ॲडल्टहूडच्या त्याला म्हणतात ॲडोलसन्स स्टेज किंवा टीनेज. ठीक आहे. आता मूल जे आहे बिहेव करतं मोठ्यांसारखं, ॲडल्टसारखं त्याचं बिहेवियर असतं. वाईल हिज माइंड इज रिलक्टंट टू डू दिस ॲज इट जस्ट कम आउट द स्टेज ऑफ इमॅच्युरिटी. कारण इमॅच्युरिटीची जी स्टेज होती त्यातनं बाहेर पडून मॅच्युरिटी स्टेजवर हे मूल आलेलं आहे आणि तो मोठ्यांसारखं वर्तन करण्याचा प्रयत्न करतो. आता सिंपल साध्या शब्दात सांगायचं झालं तर ही अशी स्टेज आहे जिथे माइंड आपला मेंदू हा रेडी आहे एक्सेप्ट करायला जे काही ह्युमन पर्सनॅलिटीचे बदल आहे ते ह्युमन पर्सनॅलिटीचे बदल एक्सेप्ट करायला हा माइंड या स्टेजमध्ये तयार झालेला आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच हे मार्क करतात क्रुशियल पिरियड इन ह्युमन डेव्हलपमेंट. अतिशय क्रुशियल पिरियड जो आहे मानवी विकासाचा तो आहे ॲडोलसन्स स्टेज 3. ठीक आहे. 13 ते 19 वयोगट. दॅट्स इट. सो सोर्सेस ऑफ डेव्हलपमेंटल टास्कमध्ये बायोलॉजी, सायकोलॉजी आणि सोशोलॉजी आपण शिकलो. आणि स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंटमध्ये ओरल, ॲनल, फॅलिक, लॅटेन्सी, जेनायटल आणि ॲडोलसन्स स्टेजचा आपण अभ्यास केला. आता अजून ज्या 4 स्टेजेस आहे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटच्या ज्या पीजे यांनी सांगितल्या त्या आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. आज जे आपण शिकलोय ते तुम्हाला वारंवार वाचायला लागेल, समजून घ्यायला लागेल, ओन स्वरूपात सेल्फ स्टडी करायला सुद्धा लागेल. तरच तुम्हाला हे एकदम क्लिअर होईल आणि कन्फ्युजन होईल.